नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा जे आहे मकर संक्रांतीची नवीन अपडेट आली आहे, तर त्याबद्दलही मी एक व्हिडिओ बनवत आहे। तर मकर संक्रांतीला जे आहे ते मुहूर्त नेमका कधी होतात, 14 तारखेला की 15 तारखेला, याबाबतचे जो महिलांमध्ये मोठा प्रश्न उभा होता त्याचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल। त्याच्याबद्दल जो आहे तो मी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकला आहे। तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता की नेमकं 14 जानेवारी की 15 जानेवारीला मकर संक्रांती करायची आहे आणि शुभ मुहूर्त काय आहे हेही मी त्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे की शास्त्रानुसार यावर्षी कोणत्या दिवशी मकर संक्रांती सेलिब्रेट करायची आहे। आता मुहूर्ताचं तर झालं 14 की 15 हे त्याची डेट जी आहे ती कन्फर्म झाली, पण रंग कोणता आणि पिवळा रंगावर जे आलं आहे यावेळेस, तर मग हळदी कुंकू समारंभाचं काय, सोन्याचे दागिने घालायचे की नाही, पिवळा रंग आला आहे तर असे भरपूर महिलांचे प्रश्न जे आहेत ते समोर येत आहेत की महिलांना प्रश्न पडला आहे। मोठ्या ह्याच्यामध्ये आहेत की आता नेमकं करायचं काय, तर त्याच्यामध्येही सोल्युशन आलेलं आहे। तर नेमकं काय आहे ते आपण पाहूया। तुम्ही व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहेत। जर यंदा मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे तर सोन्याचे दागिने आणि हळदी कुंकाच्या समारंभात हळद वापरायची का, तर देवी पिवळ्या रंगाची साडी आणि बांगड्या घालून येणार आहे, त्यामुळे पिवळ्या रंगाचे काही वापरायचे नाही। या मकर संक्रांतीला आहे 2025ची जी मकर संक्रांती आहे तर त्याला पिवळा रंग हा वर्ज्य आहे तर तो वापरायचा नाही। त्याच्यामुळे महिलांनी हे लक्षात ठेवावे, पिवळा रंग संक्रांतीच्या दिवशी घालू नये। पण तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकतात, कारण यंदा मोत्याचे दागिने घालायचे नाहीत। म्हणजे तर पिवळा रंग म्हणजे सोन्याचे दागिनेही त्याच्यामध्ये आलेच। साडी तर नाहीच घालायची पिवळ्या रंगाची, पण सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकता, कारण यंदा जे आहे ते मोत्याचे दागिने जे आहेत ते घालायचे नाही। फक्त तुम्ही सोने किंवा दुसरे दागिने जे आहेत ते घालू शकता, मोत्याचे दागिने महिलांनी वापरू नये। तर रिझन ह्याचं की देवी मोत्याचे दागिने घालून येणार आहे, तर देवीने केशरी टिळा लावला आहे, त्यामुळे हळदीशी त्याचा काही संबंध नाही। त्यामुळे महिलांना तुम्ही हळदी कुंकू समारंभ करू शकणार आहात। म्हणजे महिलांना जो प्रश्न होता की हळदी कुंकू करायचं की नाही, कारण जर हळद लावली तर पिवळा रंग आहे तर मग कसं वापरायचं, काय करायचं, ह्याचं जे आहे तो महिलांना प्रश्न पडला होता। तर त्याच्यावरही जे आहे ते शास्त्रानुसार देवीने केशरी टिळा लावला आहे, त्याच्यामुळे हळदीशी त्याचा काही संबंध नाही। त्याच्यामुळे महिला जे आहेत ते हळदी कुंकू निश्चितपणे करू शकतात। तर हळदी कुंकू समारंभाचं काय का, परत यावर्षी आता मकर संक्रांतीचं नेमकं काय आहे, तर आता मकर संक्रांती म्हणजे काळ्या रंगाच्या साडीला महत्त्व असतं। आता ज्या महिलांची पहिली मकर संक्रांत आहे तर त्या महिलांचं हेच आहे की काळ्या रंगाची साडी आणि त्याच्यावर हलव्याचे दागिने परिधान करायचे। पण त्याशिवाय मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी, कुठल्या रंगाच्या गोष्टी वज्र असतात हे महत्त्वाचं असतं। आणि हिंदू धर्मानुसार मकर संक्रांती सणाबद्दल काही नियम सांगण्यात आलेत आणि ते तुम्ही पाळावेच लागणार आहे। तर 14 जानेवारी 2025 हे सेलिब्रेशन करायचं मुहूर्त आहे। तर सूर्य सकाळी 8:55 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे। तर या दिवशी देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून वाघावर स्वार होऊन येणार आहे। तर तिचं उपवाहन घोडा आहे, शिवाय कपाळावर केशरी टिळा असणार आहे। त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाच्या साडीसह पिवळ्या बांगड्या, पिवळ्या रंगाच्या वस्तू आणि त्यासोबतच देवी केशरी टिळा, जाईचा फुलांचा गजरा आणि पिवळ्या रंगाची फुले यावर बंदी असणार आहे। म्हणजे या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सगळ्या देवी परिधान करून आली आहे, तर महिलांनी या गोष्टी परिधान करू नये असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे शास्त्रामध्ये। तर पिवळ्या बांगड्या, पिवळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तू तुम्ही जे परिधानमध्ये करू शकता महिलांच्या याच्यामध्ये शृंगारामध्ये, तर त्या तुम्ही या वर्षीच्या मकर संक्रांतीला टाळायच्या आहेत। आणि जाईचा फुला, गजरा आणि पिवळ्या रंगाची फुले यावरही यावर्षी बंदी असणार आहे। तर महिलांनी जे आहे ते ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि त्यानुसार मकर संक्रांतीचे पूजा करावी। तर या महाराष्ट्रामध्ये महिला सुगड पूजेसह हळदी कुंकू समारंभ हे करतात। तो त्यांचा महत्त्वाचा आणि महिलांचा एकत्र येण्याचा सण असतो। तर महिलांचा उत्साह पाहण्यासारखा असतो आणि मकर संक्रांतीला देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो। तर हा सण जो आहे की महिलांना नटण्या थाटण्यासाठी किंवा त्यांना जे साडी नेसायची त्यावर शृंगार करायचे ह्यासाठी हा सण असतो। तर आता ते त्याच्यावर जे आहे ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी फक्त पिवळा रंग आला आहे। दरवर्षी मागच्या वर्षीचा तो काळा रंग घालायचा नव्हता आणि ज्या महिलांची पहिली संक्रांत आहे त्या महिलांनी तेच केलं होतं, ब्लॅक कलरची साडी आणि त्याच्यावर हलव्याचे दागिने घातले होते। तर मागच्या वेळेस काळा रंग हा नव्हता करायचा, तो वर्ज्य होता, त्यामुळे मागच्या वेळेस जे महिलांनी आहे ते काळा रंगाचं परिधान केलेलं नव्हतं। तर आता यावर्षी जे आहे ते यावर्षी पिवळा रंग आलेला आहे, तर त्याच्यामुळे महिलांनी पिवळा रंग याचं काहीही वस्त्र घालू नये आणि फक्त सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकता आणि हळदी कुंकू तर तुम्ही निश्चितपणे करू शकता, कारण जे आहे ते देवीने केशरी रंगाचं घोड्यासोबत
केशरी रंगाचा टिळा लावलेला आहे असं त्याच्यात सांगण्यात आलं आहे. त्याच्यामुळे महिलांची आता काळजी मिटली असेल. महिलांना खूप प्रश्न पडले होते नेमकं काय करायचं, तर शास्त्रानुसार जे आहे ते सगळं क्लिअर झालेलं आहे की महिलांनी काय करावे आणि काय करू नये. तर अशी ही अपडेट होती. आता महिलांचे प्रश्न सुटले असतील तर तुम्ही निश्चितपणे मकर संक्रांती जी आहे ती 14 तारखेला करू शकता आणि त्याच्या पुढे जे आहे ते तुम्हाला हळदी कुंकाचा कार्यक्रमही तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला काही आणखी प्रश्न असतील महिलांना याबाबत तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे असे नवीन अपडेट आहेत आपल्या शास्त्रानुसार जे फॉलो करायचे आहेत हे जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.